नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ, लातूर जिल्हा. तर रोजच्या प्रमाणेच आज सुद्धा आपल्याला एका महत्वाच्या विषयावरती चर्चा करायची आहे. तो विषय म्हणजे दैनंदिनी सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांच्याशी संबंधित विषय आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग येतच असतो. तर कुठलीही घटना घडली, काहीही झालं तर पोलीस स्टेशनला जाताना कोणती काळजी घ्यावी किंवा पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी आपण कशा पद्धतीनं सावध राहायला हवं. कारण आजकाल न्याय मागणं सोपं राहिलेलं नाही. एखाद्या चुकीच्या व्यक्तीला त्याच्या सांगण्याप्रमाणे लगेच गुन्हा पण नोंद होईल, त्याच्या सांगण्याप्रमाणे कुठले आदेश पण मिळतील, परंतु सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास आहे. त्यामुळे आपण काही गोष्टीत, काही बाबींमध्ये काळजी खूप घ्यावी. तर एखादी समजा आपल्या विरुद्ध आता घटना घडलेली आहे, एखादी फौजदारी पात्र एखादा गुन्हा घडलेला आहे, तो तुमच्या विरुद्ध घडलेला आहे, तुमच्या प्रॉपर्टी विरुद्ध घडलेला आहे, अथवा तुमच्या कुठल्याही नातेवाईकाविरुद्ध घडलेला आहे. एखादा गुन्हा घडलेला आहे, एखादे फौजदारी पात्र प्रकरण झालेलं आहे, मारामारी झालेली आहे, हाणामारी झालेली आहे, किंवा कोणी पळवून नेलेलं आहे, किंवा संपत्तीचा तुमचा वाद आहे, किंवा संपत्तीचं नुकसान केलेलं आहे. स्थल संपत्ती असेल, चल असेल, अचल असेल, मुव्हेबल असेल, इमूव्हेबल असेल. तर मित्रांनो, ज्या वेळेस अशी घटना घडतील, ती घटना जर तुमच्या शरीराशी संबंधित असेल, बॉडीली इंजुरीशी संबंधित असेल, तर मित्रांनो अशी घटना झाल्यापासून तात्काळ आपण कुठेही न जाता सुरुवातीला आपण दवाखान्यामध्ये जायचं आहे. पोलीस स्टेशनला सुद्धा जायचं नाही. गंभीर इजा झालेली असेल तर तात्काळ वेळ न दडवता आपण आधी पोलीस स्टेशनला जायचं. सॉरी आपण आधी दवाखान्यात जायचं. तर दवाखान्यात गेल्यानंतर तिथं MLC चा प्रकार असतो, ते पोलिसांना, संबंधित पोलिसांना कळवतातच. परंतु एखादी तक्रार देण्यापूर्वी आपण सेफ राहणं गरजेचं असतं, आपण सुरक्षित राहणं गरजेचं असतं. त्यासाठी आधी आपण प्रायव्हेट असो, शासकीय असो, दवाखाना गाठावा. एक गोष्ट म्हणजे की तुम्ही दवाखान्यात गेल्यामुळे तिथं तुमचं मेडिकलचा पुरावा सुद्धा तयार होतो आणि तुमच्यावर वैद्यकीय उपचार सुद्धा योग्य वेळी मिळतात. त्यानंतर पोलीस येतात, पोलिसांना MLC द्वारे मेडिको लिगल केस असल्यामुळे ते कळवलं जातं. त्यानंतर पोलीस येतात, तुम्हाला त्याबाबत चौकशी देखील करतात. अनेक पक्षकारी फोन करतात आणि म्हणतात की सर असं असं झालं, घटना घडून बरेच दिवस झाले, पोलिसांनी आम्हाला मेडिकलसाठी पत्र दिलं होतं, परंतु मी मेडिकल न करता मी घरी गेलो, मला धमक्या दिल्या की गुन्हा नोंद केला तर तुझ्यावर क्रॉस केस करू. अशा वेळेस लोक महत्वाचा वेळ दडवतात. आणि त्यावेळेस आमच्याकडे देखील कायदेशीर एक सल्लागार म्हणून, वकील म्हणून काहीही पर्याय नसतो. कारण एखादी ओढून ताडून केस बनवणं हे आपल्या तत्वात बसत नाही, किंवा चुकीची केस एखादं बनवणं तर त्याला अजिबात बसत नाही. तर मित्रांनो, अशी घटना झाल्यानंतर आधी आपण ताबडतोब दवाखाना गाठणे, हॉस्पिटल गाठणे. त्यानंतर मित्रांनो, जर एखादी तक्रार घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनवर गेलात तर तिथले प्रकार आता बऱ्याच ठिकाणी माहिती असते की तिथं एखादा फिर्यादी जरी समजा 6 वाजता गेला तर तो 11 किंवा 12लाच परत येतो. म्हणजे 5-6 तास त्याची विनाकारण तिथं जातात. विनाकारण म्हणण्यापेक्षा की प्रक्रिया असते, पण त्या प्रक्रियेला खूपच दिरंगाई होते. कधी कधी सगळे असतात, म्हणतात साहेबच नाही, PI साहेब नाही, इन्चार्ज साहेब नाही, बाहेर गेले बसा. कधी कधी तुम्ही तक्रार देता, तुमच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेतली जात नाही. थांबा, ही सांगू का, ही सांगा, ही नाही, आता हे एवढंच घेणार मी. कायदा कोणाच्या बापाच्या घरचा नाही, कोणाच्याच. तर मित्रांनो, अशा ठिकाणी असे प्रकार जर होत असतील तर त्यावेळेस आपण एक करायचं, आपण स्वतः लेखी तक्रार द्यायची किंवा स्वतः तोंडी सांगायची. कायद्यात तरतूद आहे, तोंडी सांगा अथवा लेखी द्या. तोंडी सांगायची आणि तुमच्या सांगण्याप्रमाणे लिहिले जात आहे का ते बघायचं. जे जे खरं घडलं तेच सांगायचं. मी खोट्याचा समर्थक कधीच नाही, परंतु खऱ्यासाठी जीव लावेल, खऱ्यासाठी कायम सोबत राहील. तर आपली तक्रार जर असेल तर त्याप्रमाणे माझी तक्रार घ्यावी आणि तोंडी सांगावं, त्याप्रमाणे लेखी घ्यावं. लेखी घेत नसेल तर तिथं एक दुसरा ऑफेन्स घडतो. कायद्यात तरतूद आहे की एखाद्या पब्लिक सर्वंटने, लोकसेवकांनी त्याला जी
फिर्याद नोंद करून घेण्यासंदर्भात जे डायरेक्शन कायद्यामध्ये दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत, त्याचा जर तो उल्लंघन करत असेल तर तुमची तक्रार तर बाजूलाच राहील. तिथं आपण एक दुसरी तक्रार द्यायची की माझ्या सांगण्याप्रमाणे गुन्हा नोंद केला जात नाही. कुठले कलम लावायचे वगैरे आम्ही वेळोवेळी सांगत असतो किंवा कायद्यात सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमचे वाक्य जरी तसे आले तर ती एखाद्या त्या कलमाप्रमाणे गुन्हा नोंद होतो. तर मित्रांनो, आपण तोंडी तक्रार द्यायची, तोंडी घेतली जात नसेल तर लेखी द्यायची, आणि लेखी दिली तर त्याची रिसिव्ह घ्यायची. बऱ्याच वेळेस पक्षकार फोन करतात आणि असं झालं तसं झालं म्हणून सांगतात. आम्ही एक साधा प्रश्न विचारतो की आपण दिलेल्या तक्रारीची पोहोच घेतली आहे का, किंवा तुम्ही नोंद केलेल्या FIR ची कॉपी आहे का. FIR झालेला नसतो आणि सर्वसाधारण तक्रार अर्ज दिलेला असतो, त्याची पोहोच पण घेतलेली नसते. पक्षकार पण एवढे हुशार असतात आणि त्याप्रमाणे दवाखान्यात पण गेलेले नसतात कधी कधी. तर अशा वेळेस वकिलांनी तुमची मदत कशी करावी. तर असे प्रसंग होण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी कायदेशीर व्यक्तींचा, वकिलांचा सल्ला घ्या, अथवा कायदेशीर व्यक्ती सोबत घेऊन जावा. पोलीस स्टेशन इज पब्लिक ऑफिस, पब्लिक कार्यालय आहे, तिथं कुणीही जाऊ शकतं. कुणीच विचारू शकत नाही की तुम्ही का आलात. आणि आपल्याला BNSS मध्ये तरतूद पण तशी आहे की वकील हा फिर्यादीच्या मदतीसाठी जाऊ शकतो, आरोपीच्याही मदतीसाठी जाऊ शकतो. तर मित्रांनो, स्वतः तक्रार दिली असेल, तक्रारीवर त्यांनी गंभीर कलम लावू अथवा न लावू, त्या तक्रारीची आपण पोहोच घेणं गरजेचं आहे. दुसरं, पोहोच न घेता जर एखादा FIR झालेला असेल तर FIR ची परत सुद्धा घेणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, तुमच्या सांगण्याप्रमाणे लेखी तक्रार घेतली जात नसेल तर आपण त्या संबंधित पोलिसांविरुद्ध त्याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा देऊ शकतो. ती तक्रार घेतली गेली नाही तर आपण पोस्टाने पाठवावी. ही जनरल गोष्ट आहे. परंतु मित्रांनो, समजा आता तक्रार दिलेली आहे, तुम्ही लेखी दिली, तुमची तक्रार घेतली नाही, ओरली सांगितलं, तुम्ही सगळं लिहून घेतलं, गुन्हाच नोंद केला नाही, तर तुम्ही तिथे कायदेशीर तरतूद जी आहे आपल्या कायद्यामध्ये 174(4) प्रमाणे की अशा प्रकारची तक्रार जर एखादं पोलीस स्टेशन घेत नसेल तर त्यावेळेस आपण SP कडे तक्रार करू शकतो. म्हणजे एखादी तक्रार दिली, त्या तक्रारीपासून एखादा दुसरा किंवा 2-4 दिवस वाट पाहायची आपण, पोलीस जर गुन्हा नोंद करत नसतील. गंभीर गुन्ह्यात तर अजिबात वाट पाहायची नाही. परंतु काही गुन्ह्यामध्ये मेडिकल वगळता इतर पुरावे जर आपण सुरक्षित ठेवलेले असतील किंवा दाखवलेले असतील योग्य वेळी योग्य ठिकाणी दवाखान्यात, तर आपल्याला घाबरायची गरज नाही. परंतु त्या तक्रारीचा एक प्रकार म्हणजे की पोलीस तक्रार घेत नसतील तर त्या तक्रारीची तक्रार ही आपण SP ऑफिसकडे पाठवायची असते, SP साहेबांकडे पाठवायची असते. परंतु ती तक्रार जशाला तशी पाठवायची नाही. तिथं कुणी बघू अथवा न बघू, त्याच्यामध्ये एक उल्लेख येऊ द्यायचा की या तारखेला मी तक्रार दिलेली आहे, परंतु पोलिसांनी त्याबाबत आज रोजीपर्यंत दखल घेतलेली नाही किंवा गुन्हा नोंद केलेला नाही. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जे पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती ती तक्रार तुम्ही जशाला तशी घ्या इथं SP कडे तक्रार येते, आणि त्या तक्रारीमध्येच म्हणजे तुम्ही जो काही गुन्हा घडला त्याबाबतची तक्रार दिली ती सांगा आधी. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये सांगायचं की अशा प्रकारची तक्रार घेऊन सुद्धा संबंधित पोलिसांनी कुठलीच दखल घेतलेली नाही, कोणत्याच प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही. म्हणून मी 174(4) प्रमाणे SP साहेबांना विनंती करत आहे की या गुन्ह्यामध्ये आपण स्वतः गुन्हा नोंद करावा आणि चौकशी करावी. तर कायद्यात मित्रांनो 2 तरतुदी आहेत. स्वतः ते SP गुन्हा नोंद करू शकतात त्या पोलीस स्टेशनचा चार्ज घेऊन, अथवा इन्चार्ज पोलीस स्टेशन जो कोण आहे ऑफिसर त्याला डायरेक्शन देतात की गुन्हा नोंद करावा. तर कायदा खूप भयानक आहे. जर एवढे डायरेक्शन देऊन आणि दखलपात्र गुन्हे असताना जर गुन्हा नोंद होत नसेल तर पोलिसांवरच गुन्हा नोंद होऊ शकतो. एक ताजं उदाहरण जर पाहायचं झालं तर आपण मागच्या 2-4 महिन्याखालील पुणे येथील त्या मुलींची केस पाहिली असेल की कोथरूड पोलिसांवरती न्यायालयाने गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले, FIR चे डायरेक्शन दिले. त्या केसमध्ये सदरची घटना ही दखलपात्र स्वरूपाची असताना देखील पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला होता. तरी ते वाचले. SC/ST ऍक्ट प्रमाणे कलम 4 प्रमाणे देखील एखादा व्यक्तीविरुद्ध FIR न घेणे हा देखील गुन्हा आहे. परंतु पोलिसांनी तिथं बेकायदेशीरपणे एंट्री करून बेकायदेशीरपणे वस्तूंच्या तपासण्या घेऊन रूम मध्ये घुसून धक्काबुक्की करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने माननीय पुणे
कोर्टाने त्या कोथरूड का काय तर पोलीस स्टेशन आहेत पुण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा वेळेस सँक्शनची देखील गरज लागली नाही. म्हणजे की FIRच्या वेळेस शक्यतो सँक्शनची गरज नसतेच, म्हणजे पूर्व मंजुरीची गरज नसतेच. तर मित्रांनो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हे काळजी घ्यायची असते आपण की आपण दिलेल्या तक्रारीची रिसिव्ह घ्यायची. तक्रार रिसिव्ह घेऊन सुद्धा जर कुठलीच दखल घेतली नाही तर ती SP ऑफिसला आपण तो पूर्वीचा मायना आणि तक्रार न घेतल्याचा मायना आणि आपण दखल घ्यावी याबाबत गुन्हा नोंद करावा म्हणून अशा प्रकारची तक्रार फॉरवर्ड करायची. जेणेकरून पुढे चालून जर तुम्ही कोर्टात गेलात तर तुम्हाला काही टेक्निकल गोष्टींची काही तरतुदींचा अडथळा येऊ नये यासाठी हे सर्व करावं. कारण या सर्व प्रक्रिया जर आपण राबवल्या तर आपण कोर्टात पुढे जाऊ शकतो आणि कोर्टात पुढे गेलो तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. आता यामध्ये तुमच्या स्वतःची तक्रार घेतली नाही याबाबत सुद्धा तुम्ही कोर्टात जाऊ शकता आणि FIR डायरेक्शन मागू शकता. तसेच स्वतः दखल घेऊन एखादी तक्रार प्रायव्हेट चालवा म्हणू शकता. तसेच यामध्ये आता दुसरं प्रकरण पण उभं राहू शकतं, ती म्हणजे की पोलिसांविरुद्धच. त्यांच्या विरुद्ध सुद्धा एखादा गुन्हा नोंद करावा. कायद्यामध्ये तरतूद सांगितलेली असताना देखील गुन्हा नोंद केला जात नाही आणि संबंधित पोलिसांनी कायद्यातील विशिष्ट ठिकाणी सांगितलेल्या कलमांचा अनादर केलेला आहे, त्या कलमांचं व्हायलेशन केलेलं आहे. गुन्हा नोंद करण्यास त्यांची ड्युटी असताना सुद्धा गुन्हा नोंद केलेला नाही. म्हणून या प्रकारची देखील दुसरी कंप्लेंट सुद्धा आपण संबंधित पोलीस स्टेशनला, SP ऑफिसला आणि कोर्टात देखील आपण ठेवू शकतो. तर मित्रांनो, पोलीस स्टेशनला जाताना ही काळजी घेत जा. सर्वच अधिकारी वाईट नसतात आणि सर्वच अधिकारी चांगले पण नसतात. आमचा प्रयत्न आहे की कायद्याप्रमाणे फक्त कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी, बाकी काहीही नाही. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपण ऍडव्होकेट प्रवीण वाघ हे YouTube चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. तोपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.